करते संसार सुखाचा। नमस्कार, ईस्टर्न स्पाइसेस गोडा मसाला सुगरणमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्याला पनीर हा पदार्थ खूप आवडतो। म्हणजे पनीरचे पॅटीस आहेत किंवा टिकीज आहेत, मग आपण पराठ्यामध्ये पनीर वापरतो किंवा पनीरची सब्जी करतो। पण आजकाल बरीच जण खूप हेल्थ कॉन्शियस झाली, म्हणून मग थोडंसं का होईना पण पनीर अवॉइड करायच्या मार्गावर आपण असतो। मग आता करायचं काय? पनीर तर आवडतंय, टेस्ट तर हवीच आहे, आणि म्हणूनच आपल्या हेल्थ कॉन्शियस मैत्रिणीने पनीरला असा उत्तम पर्याय टोफू शोधून काढलेला आहे। चला तर मग जाणून घेऊया की आज आपण टोफू पासून कुठले पदार्थ करणार आहोत, आणि स्वागत करूया आजच्या आपल्या एक्सपर्ट माधुरी रेड्डीज यांचं। नमस्कार। नमस्कार, सुगरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आभारी आहे। आपण म्हटलं की पनीरला काहीतरी पर्याय पाहिजे, काहीतरी वेगळा, कारण पनीर आपल्या सगळ्यांनाच आवडतं। तर आपण पर्याय म्हणून टोफू काहीतरी करणार आहोत। तर नेमकं काय करायचंय आपण टोफू पासून? टोफू हे आपल्या शक्यतो आपण बाजारातूनच विकत आणतो, म्हणजे घरी बनवण्याचा आपण विशेष प्रयत्न करत नाही। पण घरी आपण जर टोफूचे जे सोयाबीनचे दाणे आपण जर आणले आणि जर ते भिजवून घेतले तर आपण घरी इझी करू शकतो, आणि ते टोफू बाजारपेक्षाही सुंदर लागतं। सुंदर लागतं, म्हणजे खाऊ शकतो आपण चांगल्या पद्धतीने। बरं, म्हणजे आपण सुरुवात टोफू करण्यापासूनच करायची। आपण गृहिणींना आधी कशा पद्धतीने बनतं ते दाखवणार आहोत, प्रोसेस त्याची। ओके, म्हणजे आपण पहिला पदार्थ टोफू हाच करणार आहोत। बरं, ओके। तर मंडळी, आपण टोफू करणार आहोत। पटकन त्याचं साहित्य लिहून घ्या। सोयाबीन 1 वाटी, सायट्रिक ऍसिड 3 टीस्पून। चला, आपण टोफू करायचं साहित्य पाहिलं, आता सुरुवात करूया। काय करायचं पहिल्यांदा? प्रथम आपण हे जे टोफूचे भिजवलेले दाणे आहेत हे रात्री 5 ते 6 तास भिजवून ठेवायचे। जसं आपण कडधान्य एखादं भिजवतो त्या पद्धतीनेच ते रात्री, जर आपल्याला रात्री सकाळी करायचं असेल तर रात्री भिजवून ठेवायचे, सकाळी ते काढायचे। आणि आता ते मिक्सर मध्ये जसं नारळाचं आपण दूध करतो पाणी टाकून, त्या पद्धतीने ह्याचं एक दूध तयार करायचं आपण। ते आपण करूया। मिक्सर मध्ये मी घालते, पाणी टाक थोडं, बस। अच्छा, म्हणजे पाणी बऱ्यापैकी हवंय? हो हो, कारण त्याचं आपल्याला दूध तयार करायचंय। ओके, हे फिरवून घेतलं ना? हो, हा। त्याच्यात थोडं पाणी घालायचं, बस 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 बस। एक सेकंड, हे आता काय करायचं? गाळून? हे आता गाळून घ्यायचं, म्हणजे आपलं दूध खाली जे येईल ते दूध तयार होईल आपलं। नाही, पण नारळाचं दूध काढतो तसंच करून घ्यायचं। म्हणजे जे हे खाली येईल हे आपलं दूध, म्हणजे सोया मिल्क जे आहे हे आपलं तयार होईल। ओके। आणि अशा पद्धतीने 1-2दा तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घेतलं म्हणजे साधारण आपल्याला गृहिणींना अंदाज येतो की एक चौथा जो एक तयार होतो त्या पद्धतीने। म्हणजे ह्याच्यामध्ये जरी पाणी जास्त झालं तरी तसं काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण हे जेव्हा उकळवू तेव्हा जेव्हा सायट्रिक ऍसिड टाकू ना आपण, तेव्हा त्याचं खाली पाणी तयार एक्स्ट्राचं जे असेल ते राहील। हो हो। आता पुन्हा आपण हे मिक्सर मध्ये अजून एकदा फिरवूया। पाणी थोडं, किती सांगा? बस पुरे? पूर्णपणे गाळून घ्यायचं। झालंय हे? बाजूलाच ठेवून देऊ? हो हो। आता हे आपलं सोया मिल्क तयार झालं। बरं, सोया मिल्क तयार झालं। आता हे आपण बाजारात जे सोया मिल्क आपण म्हणतो ते हेच का? हो हो, हेच सोया मिल्क आपलं घरी तयार झालेलं आहे। ओके, बरं, ठीक आहे। गॅस ऑन करूया? हो। स्लो गॅस ठेवायचा। 1 चमचाभर सायट्रिक ऍसिड घ्यायचं, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा किंवा 1 चमचाभर पाणी टाकायचं। अच्छा, एक वाटी घेऊ? हा। आणि त्याच्यात 1 चमचाभर पाणी टाक। पुरे? बस बस, थोडं एकजीव करून घे। हे पनीर बनवताना एकदम सायट्रिक ऍसिड ह्याच्यामध्ये एकदम ओतायचं म्हणजे नाही। आता हे आपलं दूध गरम होते,
परत दुधाला उकळी आली आहे तर एक ह्याच्यामध्ये दूध असं घ्यायचं, त्याच्यात 1 चमचाभर तू सायट्रिक ऍसिड टाक. म्हणजे जे पाणी आपण मिश्रण जे केलेलं आहे ते टाक. घाल. आणि नंतर ह्याच्यामध्ये हा चमचा बुडवायचा. ओके. म्हणजे आपल्याला हे दूध सुद्धा फाडायचं आहे का? हा, दूध फाडायचं म्हणजेच आपलं जे बनणार आहे पनीर त्यालाच आपण टोफू म्हणतोय. बरोबर. आता गॅस बंद करायचा. झालं, एक वाफ थोडीशी गेली की आपण ते मलमलच्या कपड्यावर गाळणार आहोत. जसं आपण पनीर गाळतो ना तसं गाळणार. ओके. म्हणजे आपल्याला मुळात हे थंड करून घ्यायचं आहे. हा, जर आपल्याला लगेच हवं असेल तर बर्फ टाकायचा किंवा गार पाणी टाकायचं. गार पाणी. हा, आणि मग ते फडक्यावर आपण गाळून घेणार. पण मुळात आता आपल्याला ते थंड करून घ्यायचं. थंड करून. बरं, आपण ते थंड छान करून घेऊया आणि तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. श्री गुरुरायांच्या चरणांनी